हॅलो स्टुडंट, स्वागत तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 11th स्टँडर्डचा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट हा सब्जेक्ट शिकणार आहोत. टॉपिक आहे सेकंड, ट्रेड. तर पहिल्या टॉपिकमध्ये आपण ट्रेडबद्दल थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहेच आणि आता इथे आपण डिटेलमध्ये स्टडी पाहणार आहोत ट्रेडबद्दलची. ठीक आहे. सो पहिला स्टार्ट करूया इंट्रोडक्शन पासून. ट्रेड प्लेस अ विटाल रोल इन द इकॉनॉमिक ऑफ एव्हरी कंट्री. प्रत्येक देशाची जी इकॉनॉमी आहे त्या इकॉनॉमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं वाटा जर कशाचं असेल तर तो ट्रेडचा आहे. द ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमी इज अन आउटकम ऑफ प्रॉपर फंक्शनिंग ऑफ ट्रेड. सो कंट्रीची डेव्हलपमेंटच म्हणा की जी कम्प्लिटली पॉसिबल आहे बिकॉज ऑफ ट्रेड. Buying and selling goods and services for money's worth is fundamental feature of trade. And other is the transfer of ownership of goods and services from one person or entity to other. आता ट्रेड म्हटलं की सगळ्यात महत्वाची बेसिक ऍक्टिव्हिटी काय आहे तर बाईंग आणि सेलिंग. ओके. दुसऱ्या अँगलनी जर पाहिलं तर ओनरशिप ट्रान्सफर होते. सेलरकडून वस्तूचा मालकी हक्क बायरकडे जातो. द ओरिजिनल फॉर्म ऑफ ट्रेड वॉज बार्टर. सगळ्यात आधी जो ओरिजिनल फॉर्म होता ट्रेडचा तो म्हणजे बार्टर सिस्टम. वस्तूच्या बदल्यामध्ये वस्तू दिली जायची. डायरेक्ट एक्सचेंज व्हायचा गुड्स आणि सर्व्हिसेसचा. जर कोणी सर्व्हिस दिली तर आपण त्याच्या बदल्यात वस्तू द्यायचो, कोणी वस्तू दिली त्याच्या बदल्यात आपण वस्तू द्यायचो. म्हणजे हे आधी जुनी सिस्टम होती बार्टर सिस्टम. आफ्टर इन्व्हेन्शन अँड ऍक्सेप्टन्स ऑफ कॉमन करन्सी दॅट इज मनी, ट्रेड बिकम ग्रेटली सिम्प्लिफाईड. पण जसा आपल्याला इन्व्हेन्शन्स किंवा कॉमन करन्सीचा ऍक्सेप्टन्स मिळालेला आहे तेव्हापासून ट्रेड हा आणखीन सिम्प्लिफायचा. आता आपण पाहणार आहोत मीन. ट्रेड मीन्स द प्रोसेस ऑफ एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ट्रेड म्हणजे सोप्या पद्धतीत काय म्हणता येईल तर गुड्स आणि सर्व्हिसचं एक्सचेंज करण्याची प्रोसेस. ट्रेड रिफर्स टू बाईंग अँड सेलिंग गुड्स अँड सर्व्हिसेस विथ ऑब्जेक्ट ऑफ अर्निंग प्रॉफिट. हे तर आपण आधीही डिस्कस केलेलं आहे. ट्रेड म्हटलं की तिथे बाईंग आणि सेलिंग ऍक्टिव्हिटी येतेच आणि त्याचा पर्पज एकच असतो की प्रॉफिट अर्न करायचा आहे. ट्रेड एस्टॅब्लिश अ लिंक बिटवीन प्रोड्युसर अँड कन्झ्युमर. ट्रेडमुळे जो वस्तू बनवणारा आहे प्रोड्युसर आणि जो वस्तू वापरणारा आहे कन्झ्युमर यांच्यामध्ये एक लिंक बनते. इट इज कॅरीड आउट बाय बायर अँड सेलर. त्यांनाच आपण बायर आणि सेलर असं म्हणतोय. टाइप्स ऑफ ट्रेड आपल्याला बघायचं आहे. ऑन द बेसिस ऑफ डिफरंट क्रायटेरिया ट्रेड कॅन बी डिवाइडेड इनटू डिफरंट टाइप्स विच आर एज फॉलोज. आता किती टाइप्स होतात तुम्हाला आता कळेलच. इथे पहा चार्ट दिलेला आहे इथे आपल्याला. ट्रेड म्हटलं की इंटरनल ट्रेड आणि एक्सटर्नल ट्रेड होतात आपल्याला माहिती आहे. इंटरनल ट्रेड म्हटलं की होलसेल ट्रेड येतो आणि रिटेल ट्रेड येतो. एक्सटर्नल ट्रेड म्हटलं की इम्पोर्ट, एक्सपोर्ट, इंटरपोर्ट. इथपर्यंत आपण व्यवस्थित माहिती घेतली होती आधी. आणखीन डिटेलमध्ये आपल्याला पाहायचं आहे. रिटेल ट्रेडमध्ये टाईप होतात इंटिनरंट रिटेलर्स अँड फिक्स शॉप रिटेलर्स. इंटिनरंट रिटेलर्स काय असणार आहेत म्हणजे हॉकर्स, म्हणजे रस्त्यावर वगैरे घेऊन बसतात किंवा त्यांची हातगाडी वगैरे असते आणि तेव्हा ते विकतात ते इंटिनरंट रिटेलर्स म्हणू शकतो. हॉकर्स आहेत, पेडलर्स आहेत, स्ट्रीट ट्रेडर्स, चीप जॅक्स, मार्केट ट्रेडर्स. ओके. फिक्स शॉप रिटेलर्स म्हणजे ज्यांचं फिक्स कुठेतरी शॉप असणार आहे, एखादा प्लेस फिक्स असणार आहे आणि त्या प्लेसवरूनच ते माल विकण्याचा प्रयत्न करते. तसे स्मॉल स्केल रिटेलर्स येतात आणि लार्ज स्केल रिटेलर्स सुद्धा येतात. दोन टाईप होतात रिटेलर्सचे. मग जनरल स्टोअर असतं, दुकान वगैरे म्हणू शकतो. सेकंड हँड गुड शॉप असू शकतं, ॲथोराइज डीलर असू शकतो, स्पेशालिटी शॉप असू शकतं. लार्ज मोठ्या प्रमाणामध्ये स्केल असणारा रिटेलर कोणता तर डिपार्टमेंटल स्टोअर्स असू शकतात. सुपर मार्केट तुम्ही पाहिले असतील जसं की डीमार्ट वगैरे. चेन स्टोअर असतात, वन प्राइस शॉप्स असतात किंवा मॉल्स सुद्धा आपण म्हणू शकतो. ठीक आहे. तर हे आपल्याला संपूर्ण डिटेल स्टडी पाहायची आहे. तर सगळ्यात आधी स्टार्ट करूया इंटरनल ट्रेड पासून. When the goods and services are purchased or sold within the country, it is referred as an internal trade. इंटरनल ट्रेड म्हणजे काय म्हणता येईल तर कंट्रीमध्ये, कंट्रीच्या बाउंड्रीजच्या आतमध्ये जेव्हा गुड्स आणि सर्व्हिसेस खरेदी केला जाईल तेव्हा त्याला इंटरनल ट्रेड असं म्हणतात. परचेसिंग गुड्स फ्रॉम द डोअर सेल्समॅन, लोकल शॉप, एक्झिबिशन, रिजनल मार्केट्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स और मॉल आर द एक्झाम्पल ऑफ इंटरनल ट्रेड. तर हे काही एक्झाम्पल्स दिले त्यांनी इंटरनल ट्रेडचे काय असू शकतात. जनरली when the buyers and sellers both are from the same country, ज्यावेळेस बायर सुद्धा आणि सेलर सुद्धा एकाच कंट्रीमध्ये असतात तेव्हा इंटरनल ट्रेड होतो.
ट्रेड बिटवीन टू स्टेट्स और सिटीज ऑफ सेम कंट्री इज ऑल्सो कन्सिडर ॲज अ इंटरनल ट्रेड. एकाच देशामध्ये असताना दोन राज्यांमध्ये किंवा दोन शहरांमध्ये जरी ट्रेड झाला तरी तो इंटरनल ट्रेडच म्हणता येईल. As there is a gap between production and consumption, there is a need to have a proper channel of distribution. आता ज्या वेळेस गुड्स प्रोड्यूस होतो त्याच वेळेस तो कन्झ्युम होतो असं नाही आहे. प्रोडक्शन होणं आणि गुड्स वापरला जाणं याच्यात खूप वेळेचा फरक असतो, टाइम गॅप भरपूर असतो. सो अशा वेळेस प्रॉपर डिस्ट्रीब्युशनच्या चॅनलची गरज असते. द चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द इंटरनल ट्रेड. म्हणून इंटरनल ट्रेडमध्ये चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे वस्तू वितरण होणं कन्झ्युमरपर्यंत हे गरजेचं असतं. युजली प्रोड्युसर्स आर सिच्युएटेड ॲट वन प्लेस वेअर ॲज द कन्झ्युमर आर स्कॅटर ओव्हर अ वाईड एरिया. जनरली प्रोड्युसर एका प्लेसवर आहे पण जो वापरणारा कन्झ्युमर आहे तो खूप वाईड एरियामध्ये सिच्युएटेड आहे, लोकेटेड आहे. देर इज अ बिग गॅप बिटवीन प्रोड्युसर अँड कन्झ्युमर. म्हणूनच मोठा फरक आहे प्रोड्युसर आणि कन्झ्युमरमध्ये. दिस गॅप कॅन बी शॉर्टन बाय चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन. हा जो गॅप आहे तो कमी करण्याचा प्रयत्न या डिस्ट्रीब्युशन चॅनलकडून केला जातो. चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन हेल्प्स टू मेक प्रोडक्ट अवेलेबल ॲट द राईट टाइम. आणि हे चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन असल्यामुळे प्रोडक्ट योग्य त्या प्लेसवर योग्य त्या ठिकाणी म्हणजे योग्य त्या वेळेत पोहोचवता येतो. ओके, आणि योग्य त्या क्वांटिटीमध्ये देता येतो. सो आपण म्हणू शकतो की ट्रान्सपोर्ट सिस्टम ही एक याच्यामध्ये मेन होऊ शकते. समजा शेतीमध्ये बनलेला माल जो आहे शहरामध्ये पोहोचायचा असेल तर ट्रान्सपोर्ट सिस्टम महत्त्वाची होते योग्य वेळेत. जसं की भाजीपाला आपण म्हणू शकतो, व्हेजिटेबल्स वगैरे, ग्रेन्स वगैरे, तर योग्य त्या वेळेत ते पोहोचवण्यासाठी गरजेचं असतं आणि ट्रान्सपोर्ट सिस्टम महत्त्वाची ठरते. आता चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे नक्की काय हे तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल तर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन बघा काय असणार आहे. तर आधी सगळ्यात आधी गुड्स बनतो प्रोड्युसरकडे, मॅन्युफॅक्चररकडे. तो गुड्स येतो होलसेलरकडे. ट्रान्सपोर्ट सिस्टमनी होलसेलरकडून घेणार रिटेलर आणि रिटेलर डायरेक्टली घेऊन तो कन्झ्युमरला सेल करेल. हा एक चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन बनतो. ओके, म्हणजे मध्ये होलसेलर आणि रिटेलर आहेत, हे काम करतात तो माल कन्झ्युमरपर्यंत पोहोचवण्यासाठी. टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड बघूया. देर आर टू टाइप्स ऑफ इंटरनल ट्रेड, एक होलसेल ट्रेड आणि एक रिटेल ट्रेड. होलसेल ट्रेड काय असणार आहे? वेन गुड्स अँड परचेस इन लार्ज क्वांटिटीज फ्रॉम द मॅन्युफॅक्चरर प्रोड्युसर. मॅन्युफॅक्चररकडून प्रोड्युसरकडून मोठ्या क्वांटिटीमध्ये गुड्स जे खरेदी करणार, खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये गुड्स घेणारे आहेत असे जे ट्रेडर असतात ते होलसेल ट्रेड करणारे असतात. ओके, आणि मग ते गुड्स घेऊन ते रिटेलरला सेल करतात, रिसेल करतात. कोणाला? रिटेलरला, छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये. द पर्सन हु इज एंगेज इन होलसेल ट्रेड इज नॉन होलसेलर. जो पर्सन होलसेल ट्रेड करणारा असतो त्या पर्सनला होलसेलर म्हणतात. होलसेलर बाय गुड्स फ्रॉम मॅन्युफॅक्चरर्स अँड सेल इट टू रिटेलर्स. सो होलसेलर इज अ बायर ॲज वेल ॲज अ सेलर. म्हणजे होलसेलर आधी बायरचं काम करतो आणि नंतर मग सेलरचंही काम करतो. Wholesaler may perform different function in the process of distribution of goods and services. It enables the producer to reach the consumer. होलसेलरचे वेगवेगळे फंक्शन्स आपल्याला पाहायला मिळतीलच या डिस्ट्रीब्युशन प्रोसेसमध्ये. फायनली तो एक कन्झ्युमरपर्यंत पोहोचण्याचा मार्ग बनतो प्रोड्युसरसाठी. डेफिनेशन बघा होलसेलरची काय असणार आहे. अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, होलसेलिंग includes all activities involved in selling goods or services to those who buy for resale or for business use. So होलसेलची मिनिंग सांगितली आहे. त्या ऑल ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व्ह होतील त्याच्यामध्ये ज्या गुड्स सेलिंग आणि सर्व्हिस सेलिंगशी रिलेटेड असतील. असे पर्सन्स ते बाय करणार ज्यांना ते रिसेल करायचं आहे किंवा बिझनेस पर्पजसाठी यूज करायचे. ओके, अकॉर्डिंग टू एव्हलिन थॉमस, अ ट्रू होलसेलर इज हिमसेल्फ नायदर अ मॅन्युफॅक्चरर नॉर अ रिटेलर. होलसेलर त्याला म्हणायचं की तो मॅन्युफॅक्चरर सुद्धा नाही आहे आणि रिटेलर सुद्धा नाही आहे. तो त्यांच्यामधला एक लिंक असतो, त्याला होलसेलर म्हणायचं. सो दोन्ही डेफिनेशन इझी आहेत, तुम्ही करू शकता. होलसेलरचे फीचर्स डेफिनेशनमधून काय निघतात. होलसेलर परचेस गुड्स फ्रॉम द प्रोड्युसर इन लार्ज क्वांटिटीज. होलसेलर प्रोड्युसरकडून मॅन्युफॅक्चर मोठ्या क्वांटिटीमध्ये गुड्स खरेदी करतो. होलसेलर हॅज टू टेक रिस्क इन द प्रोसेस ऑफ डिस्ट्रीब्युशन. होलसेलर जो आहे खूप रिस्क घेतो या डिस्ट्रीब्युशन प्रोसेसमध्ये.
कारण बल्क गुड्स घ्यायचं आहे, मोठ्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि नंतर ते त्याला विकायचं आहे. म्हणजे स्वतःचे पैसे जे आहेत ते त्याला आधी इन्व्हेस्ट करावे लागतील. म्हणजे ही रिस्क आहे त्याच्यासाठी आणि ही रिस्क तो घेतो. होलसेलर डील्स विथ वन और फ्यू टाइप्स ऑफ गुड्स. होलसेलर सिमिलर काइंड ऑफचे गुड्स जे आहेत, वन और फ्यू टाइप्सचे गुड्स जे आहेत ते मॅक्झिमम त्याच्यामध्ये डील करतो. अ लार्ज अमाऊंट ऑफ कॅपिटल इज रिक्वायर इन दिस प्रोसेस. आता बल्की गुड्स घेणार आहे, मोठ्या क्वांटिटीमध्ये गुड्स घेणार आहे, मग त्याची व्हॅल्यू सुद्धा खूप मोठी असते. सो खूप मोठं कॅपिटल, खूप पैसा याच्यामध्ये गरजेचा असतो. होलसेलर मेंटेन्स प्राइस स्टॅबिलिटी बाय बॅलन्सिंग सप्लाय अँड डिमांड फॅक्टर्स. तर होलसेलरमुळे प्राइस बॅलन्सिंग राहते गुड्सची, कारण त्याने बल्कमध्ये गुड्स घेतलेला असणार आहे, मोठ्या क्वांटिटीमध्ये घेतलेला असणार आहे. जसं जशी मार्केटमध्ये डिमांड येईल तसं तो मार्केटमध्ये ते पुरवठा करण्याचं काम करतो, सप्लाय करण्याचं काम करेल. म्हणून प्राइस स्टॅबिलिटी राहते, किमती लगेच वाढत नाहीत वस्तूच्या, किंवा एखादा प्रोडक्ट जर मार्केटमध्ये कमी पडला त्याची किंमत लगेच वाढू लागते, मग तसं होत नाही, प्राइस स्टॅबिलिटी राहते. द मॅन्युफॅक्चरर्स कॅन गेट डायरेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट थ्रू होलसेलर. मॅन्युफॅक्चरला सुद्धा डायरेक्ट इन्फॉर्मेशन मिळते. होलसेलरला मार्केटचं जे काही नॉलेज होत आहे ते नॉलेज मॅन्युफॅक्चरपर्यंत पोहोचवत आहे. मग त्या नॉलेजचा उपयोग मॅन्युफॅक्चर आपल्या गुड्समध्ये चेंज करण्यासाठी यूज करू शकतो, किंवा कशा पद्धतीने त्याला मार्केटकडे पाहण्याचा जो कल आहे तो त्याला समजून येऊ शकतो. होलसेलर सेल्स द गुड्स टू द रिटेलर्स ॲज पर देअर रिक्वायरमेंट्स. होलसेलर हे गुड्स जे आहेत त्याने खरेदी केलेले हे रिटेलरला त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे तो विकतो. होलसेलर परफॉर्म्स द मार्केटिंग फंक्शन लाईक असेंबलिंग, वेअरहाऊसिंग, ट्रान्सपोर्टिंग, क्रेडिंग, पॅकिंग, ॲडव्हर्टायझिंग, फायनान्सिंग, असे खूप सारे फंक्शन्स त्याला करावे लागतात. गुड्स असेंबल करणं, वेअरहाऊस करणं म्हणजे साठवून ठेवणं, ट्रान्सपोर्टिंग ॲक्टिव्हिटी यूज करणं त्याला करावे लागणार. योग्य त्या ठिकाणी गुड्स पोहोचायचं असेल, कधी कधी तो रिटेलरपर्यंत सुद्धा गुड्स पोहोचवतो, ट्रान्सपोर्टिंग करावी लागेल, ग्रेडिंग करावी लागेल, पॅकिंग करावी लागेल गुड्सची, ॲडव्हर्टाईज सुद्धा करावी लागेल, कधी कधी फायनान्सिंग करावं लागेल. खूप साऱ्या गोष्टी त्याला कराव्या लागतील होलसेलरला, म्हणजेच तो वेगवेगळे फंक्शन्स प्ले करत असतो. सर्व्हिस ऑफ होलसेलर बघूया. द होलसेलर प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल सर्व्हिस टू मॅन्युफॅक्चरर्स अँड रिटेलर्स. होलसेलर मॅन्युफॅक्चरला सुद्धा व्हॅल्युएबल सर्व्हिस देतो आणि रिटेलरला. सर्व्हिस टू मॅन्युफॅक्चरर्स बघा, आता त्यांनी मॅन्युफॅक्चरला कोणती सर्व्हिस देतो. आता मॅन्युफॅक्चर जेव्हा गुड्स बनवतो तेव्हा गरजेचं असतं की त्याच्याकडून माल कोणीतरी खरेदी केला पाहिजे, गुड्स कोणीतरी खरेदी केला पाहिजे. होलसेलर पुढे येतो आणि लार्ज परचेस करतो. मग पहिलं फीचर बनतं लार्ज परचेस. होलसेलर परचेस अ लार्ज क्वांटिटी ऑफ गुड्स फ्रॉम द मॅन्युफॅक्चर अँड सेल इट टू रिटेलर्स बाय कलेक्टिंग ऑर्डर फ्रॉम रिटेलर्स. रिटेलरकडून ऑर्डर घेणार आणि त्याप्रमाणे तो विकणार, पण सगळ्या आधी परचेस करून घेतो मोठ्या क्वांटिटीमध्ये. हे मॅन्युफॅक्चरला होणारी एक मदत आहे. नंतर स्टोरेज. Wholesaler has his own storage facility which he used to fill the time gap between production and consumption of goods. होलसेलरची स्वतःकडे स्टोरेज करण्यासाठी एक प्लेस असते, गुड्स स्टोअर करून ते ठेवतो आणि मग जसं मार्केटमध्ये गरज असेल त्याप्रमाणे तो मार्केटमध्ये गुड्स पुरवतो. तर स्टोरेज करण्याची फॅसिलिटी आहे आणि याच्यामुळे मॅन्युफॅक्चरला हेल्प होतं की त्याला जास्तीत जास्त माल स्वतःच्या गोडाऊनमध्ये न ठेवता तो होलसेलरकडे पाठवून देतो, होलसेलर तो स्टोअर करून ठेवेल. Third, transportation. Wholesaler uses his own transportation to deliver the goods from the place of production. होलसेलर स्वतःचं ट्रान्सपोर्टेशन यूज करतो. जसं गुड्स प्रोड्यूस होत आहे तिथून तो कन्झ्युमरपर्यंत जाण्यासाठी तो मदत करतो, ट्रान्सपोर्टेशन तो स्वतःच यूज करतो. Financial assistance. Wholesaler is ready to pay the amount in advance to the manufacturer which can help the manufacturer to produce goods within short period. आता मॅन्युफॅक्चरला गुड्स तयार करण्यासाठी असते पैशाची गरज, पण होलसेलर ॲडव्हान्स पैसे देऊ शकतो आणि ॲडव्हान्स दिलेले पैसे मॅन्युफॅक्चरर जो आहे, प्रोड्युसर जो आहे तो यूज करू शकतो शॉर्ट पिरियडमध्ये गुड्स प्रोड्यूस करण्यासाठी. म्हणजे एक मदत होते मॅन्युफॅक्चररला पैशाच्या रूपामध्ये. फायनान्शियल असिस्टन्स म्हटलेलं आहे. प्रोव्हाइड मार्केट इन्फॉर्मेशन. मॅन्युफॅक्चररला चांगली इन्फॉर्मेशन जे आहे मार्केटमधून, अपडेटेड इन्फॉर्मेशन जे आहे, कन्झ्युमरची बिहेवियर, कन्झ्युमरचं टेस्ट, कन्झ्युमरची चॉईस जसं सारखं बदलत असतं, मग याची इन्फॉर्मेशन, अप टू डेट इन्फॉर्मेशन जी आहे ती होलसेलर मॅन्युफॅक्चरला प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. म्हणजे मार्केट कंडिशन कशी आहे, डिमांड कशी आहे, टेस्ट कशी. रिस्क बेअरिंग. होलसेलर टेक्स अ रिस्क इन हिज बिझनेस बाय फायनान्सिंग अँड स्टोरिंग लार्ज क्वांटिटी ऑफ गुड्स. होलसेलर रिस्क घेतच असतो इथे बिझनेसमध्ये. एक तर आधीच ॲडव्हान्समध्ये पैसे देत येतो आणि गुड्स स्टोअर करून ठेवताय, माहीत नाही मार्केट पुढे कसं चालेल, कन्झ्युमरची चॉईस कशी बदलेल, पण त्याला हे करावं लागतंय. म्हणजे तो रिस्क घेतोय. रिस्क बेअरिंग हे कोणासाठी, मॅन्युफॅक्चरसाठी चांगलं आहे. समटाइम्स ही मे बी बिअर द लॉस. कधी कधी त्याला लॉस सुद्धा होऊ शकतो.
and marketing function. Wholesaler carries various marketing functions like warehousing, advertising, sales promotion, etc. on behalf of the manufacturer. Wholesaler वेगवेगळे मार्केटिंग फंक्शन्स पूर्ण करत असतो, जसे की वेअरहाऊसिंग करणं, ॲडव्हर्टायझिंग करणं, सेल्स प्रमोशन करणं, हे आपण आधीही डिस्कस केलेलं आहे. म्हणजे मॅन्युफॅक्चररसाठी गरजेचे असणारे काही फंक्शन्स आहेत, हे फंक्शन होलसेलर स्वतः पूर्ण करत असतो. ते असे 7 फंक्शन आपल्याला सांगितले. आता सर्व्हिस टू रिटेलर, रिटेलरला मिळणाऱ्या सर्व्हिस किंवा असे फंक्शन्स जे होलसेलर करत असतो रिटेलरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूसाठी, तर ते काय असणार आहे? स्टॉक ऑफ गुड्स. होलसेलर कीप्स लार्ज स्टॉक ऑफ गुड्स. आता आधीच पाहिलं आपण की होलसेलरचं स्वतःचं स्टोअर हाऊस असणार आहे, वेअर हाऊस असणार आहे, जिथे गुड्स साठवून ठेवत आहे. जसा रिटेलरची ऑर्डर येईल तसं तो गुड्स पुरवण्याचं काम करतोय. म्हणजे स्टॉक ऑफ गुड्स होलसेलरकडे आहे आणि त्याचा उपयोग रिटेलरला होत आहे. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा रिटेलर येऊन घेऊन जाणार आहे. Regular supply. Wholesaler assures regular supply of goods to the retailers. Therefore, retailers are free from storing goods. आता होलसेलर एक प्रकारे खात्री देत असतो, ॲश्युरिटी देत असतो, कारण रेग्युलर सप्लाय त्याच्याकडून होणार आहे. जेव्हा जेव्हा गरज लागेल रिटेलरला गुड्स न्यावे लागतील तेव्हा रेग्युलर सप्लाय गुड्स आणि सर्व्हिसेसचा त्याच्याकडून होणारच आहे, आणि अशी रिटेलरला सुद्धा खात्री पडती आहे. सो देअरफॉर रिटेलर्स आर फ्री फ्रॉम स्टोरिंग गुड्स. त्यामुळे रिटेलरला स्वतःकडे जास्त गुड्स घेऊन स्टोअर करण्याची गरज नसते. जेवढी गरज लागेल तेवढेच रिटेलर गुड्स घेऊन येतो. एक्स्ट्रा गुड्स घेणार नाहीये रिटेलर. जेवढे जसे तो विकतोय डेली किंवा वीकली जसं विकतोय तसं वीकली स्टॉक तो घेऊन येईल. ओके, म्हणजे स्टोअर करतोय कोण? होलसेलर. रिटेलरला एक्स्ट्रा स्टोअर करण्याची गरज नाही. रिटेलर जेवढे गुड्स आणणार लागणार तेवढेच घेऊन येणार. पुढे रिस्क बेअरिंग. द होलसेलर बिअर द रिस्क ऑफ प्राइस अँड मार्केट फ्लक्च्युएशन्स. लार्ज स्टॉक ऑफ गुड्स, देअरफॉर रिटेलर्स आर फ्री फ्रॉम दिस रिस्क. रिस्क बेअरिंग कोण आहे? होलसेलर आहे. सगळ्यात जास्त गुड्स स्टोअर करून ठेवताय कोण? होलसेलर ठेवताय. जर प्राइस बदलली गुड्सची तर त्याचा लॉस झाला तर तो होलसेलरला होणार आहे. म्हणजे रिस्क घेत आहे होलसेलर. रिटेलरला अशी रिस्क घेण्याची गरज नाहीये, कारण रिटेलर जास्त प्रमाणात माल घेणारच नाहीये. गुड्स तो त्याला लागणार तेवढेच घेणार आहेत. म्हणजे त्याच्यासाठी रिटेलरसाठी इथे काहीही रिस्क नसणार आहे. फायनान्शियल सपोर्ट. होलसेलर प्रोव्हाइड फायनान्शियल सपोर्ट बाय वे ऑफ क्रेडिट फॅसिलिटी. होलसेलर गुड्स जास्तीत जास्त सेल होण्यासाठी क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात रिटेलरला. आता क्रेडिट फॅसिलिटी म्हणजे गुड्स विकतात आणि त्यांना आठवड्याची किंवा 2 दिवसांची 4 दिवसांची मुदत देतात पैसे पे करण्यासाठी. एक क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात, डिस्काउंट देतात. सो एक फायनान्शियल सपोर्ट मिळतो रिटेलरला. रिटेलर गुड्स विकण्यासाठी हेल्प करतो. सच सपोर्ट इन्क्रीज द इफेक्ट ऑफ वर्किंग कॅपिटल ऑफ द रिटेलर. रिटेलरला याच्यासाठी खूप मदत होते. मार्केट इन्फॉर्मेशन. आता रिटेलर हा असा पर्सन आहे जो कन्झ्युमरशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि मग त्याला कन्झ्युमरची चॉईस, टेस्ट किंवा हॅबिट जे काय ते लगेच समजतं रिटेलरला. आणि मग रिटेलरला मिळणारी ही इन्फॉर्मेशन रिटेलर होलसेलरपर्यंत पोहोचवतो. नंतर होलसेलर ती मॅन्युफॅक्चरपर्यंत पोहोचणार आहे हे आपण पाहिलंच. पण रिटेलरला जी मिळणारी इन्फॉर्मेशन आहे ती होलसेलरला मिळायला मदत होते. सो मार्केट इन्फॉर्मेशन मिळते. ओके, वेगळ्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन मिळते. तसंच होलसेलर सुद्धा वेगवेगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो मार्केट कंडिशनची रिटेलरला, आणि रिटेलर त्याचप्रमाणे प्रोडक्ट घेतोय. दिस इन्फॉर्मेशन इज रिगार्डिंग न्यू प्रोडक्ट. नवीन प्रोडक्ट आला असेल तर त्याची इन्फॉर्मेशन आहे रिटेलरला द्यावी लागते. वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, नवीन स्कीम्स असतील तर त्या सगळ्या इन्फॉर्मेशन जो आहे तो रिटेलरला पोहोचवण्याचं काम करतो. रिटेलर त्याच्याबद्दल माहिती घेतो आणि त्याप्रमाणे आपले गुड्स विकण्यासाठी दुकानामध्ये, शॉपमध्ये तो ठेवणार आहे. आणि मग त्याला आयडिया येणार आपण कधी खरेदी करायला हवं, केव्हा घ्यायला हवं आणि कसं घ्यायला हवं, आणि म्हणजेच तो त्याप्रमाणे मार्केटमध्ये कन्झ्युमरला विकू शकतो. लास्ट पॉईंट दिलेला आहे सेल्स प्रमोशन. होलसेलर डज ॲडव्हर्टाइजमेंट अँड ऑल्सो प्रमोशन ऑफ द गुड्स विच कॅन हेल्प द रिटेलर टू इन्क्रीज द सेल्स. होलसेलर ॲडव्हर्टाईज करत असतो, प्रमोशन करत असतो गुड्स आणि सर्व्हिसेसचं. त्याच्यामुळे रिटेलरला एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी करण्याची गरज नसते. होलसेलर करतोय म्हटल्यावर तो फक्त गुड्स सेल करण्याचं काम करतो. म्हणजे रिटेलरचे जे काम आहे किंवा रिटेलरसाठी जी हेल्प आहे तो होलसेलर्स करत असतो. त्याच्यामुळे रिटेलरला हे करण्याची गरज नाही आहे. रिटेलर फक्त गुड्स सेल करेल. म्हणजे अशा काही सर्व्हिसेस आहेत जे होलसेलर करत असतो पण त्या हेल्पफुल ठरतात मॅन्युफॅक्चररसाठी आणि रिटेलरसाठी. ठीक आहे. सो रिटेल ट्रेडची इन्फॉर्मेशन आपण पुढे घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. या व्हिडिओमध्ये आपण होलसेल ट्रेड बद्दलची माहिती घेतलेली आहे. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.